नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आज मी पाहते की फ्रीजमध्ये जर काही शिल्लक असेल तर फ्रीजमधली एखादी भाजी घेऊन भाजी बनवणार आहे. त्याचा व्हिडिओ टाकते मी छोटासा. तर इथं मी आता फ्रीजकडे आलेली आहे आणि फ्रीज उघडून बघते असेल जर कुठली भाजी शिल्लक तर तीच बनवते. तर यामध्ये काकडी आहे, गवारीच्या शेंगासुद्धा आहेत आणि भेंडीसुद्धा आहे. तर आज आपण भेंडी करणार आहोत. तर या पिशवीमध्ये मी जशी बाजारातून आणली तशीच ठेवलेली होती भेंडी. त्याला काही निवडून वगैरे ठेवलेलं नाही. तर इथं भेंडी आहे माझ्याकडं. तर आज म्हणलं भेंडीच करावं. तर या भेंडीला आता स्वच्छ धुवून घ्यावं लागेल. स्वच्छ धुवून घेते आणि भेंडीची भाजी करून घेते. तर इथं एका पातेल्यात पाणी घेते आणि भेंडी अशी जास्तीत जास्त पाण्यात आपल्याला स्वच्छ धुवून द्यायची आहे. तर हे किती भेंडीचं घाण असं पाणी निघालेलं आहे. अजून एकदा असं धुवून घ्यायची स्वच्छ, म्हणजे भेंडी एकदम स्वच्छ आपली निघते. आणि पुन्हा याला कापडाला पुसून घ्यायचं वेगळ्या कॉटनच्या. तर हे पाणी झाडांना घालते मी. तर अशा प्रकारे आपण अजून एकदा भेंडी धुवून घेणार. त्या बकेटमध्ये आपण पाणी ओतून घेतलं. हे पाणी आपण झाडांना रोपांना टाकायचं. तर अशा प्रकारे स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे. भेंडी आपण एकदम स्वच्छ अशी धुवून घेतली. आता हिला कापडानं पुसून घ्यायचं आणि चिरून घ्यायचं. आता आपण आधी भेंडी स्वच्छ कापडानं पुसून घेतली आणि नंतर मग अशी चिरून घेतली आपण बारीक बारीक भेंडी. 2 कांदे धुवून घेतले स्वच्छ कापल्याच्या नंतर. स्वच्छ असे चिरून घेतले, तर धुवून घेतले स्वच्छ. आणि इथं लसूण घेतलं आहे, थोडा कोथिंबीर घेतली. आता कढई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल घालूयात आणि फोडणी देऊ भेंडीला. तर इथं मी थोडं एक कढईच्या वर थोडंसं तेल घातलेलं आहे. इथं तेल गरम झालं की आता मोहरी घाली आपण तेलामध्ये. तेल गरम झाले, यामध्ये मोहरी टाकायची, कांदा, लसूण टाकू. त्याला असं चांगलं मिक्स करून घेऊया. यानंतर भेंडी टाकायची, टमाटर टाकायचे चिरलेले, कोथिंबीर, थोडंसं एकदा मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये हळद घालायची आपल्याला आणि लाल तिखट घालायचं किंवा हिरव्या मिरच्या ठेचासुद्धा आपण यामध्ये तयार केलेला घालू शकतो. थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर. आता मीठ घालायचं आपल्याला यामध्ये भेंडीमध्ये. तर गॅस कमी केलेलं एकदम. यावर ताट झाकून ठेवायचं 5 मिनिटासाठी. तर 5 मिनिटाला दिले तर आपण आता या भेंडीला असं मिक्स करून घ्यायचं. नरम एकदम अशी भेंडी असते शिजलेली आहे, एकदम सॉफ्ट असं. तर इथं आपली भेंडीची भाजी होता. तर अगदी 10 मिनिटामध्ये आपली इथं झटपट अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. आपण ही भाजी डब्याला देऊ शकतो किंवा आपण घरी सुद्धा पोळी भाजी भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकतो, पोळीसोबत आणि भाकरीसोबत. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली. आजचा छोटासा ब्लॉग रेसिपीविषयीचा, हा भेंडीविषयीचा केलेला छोटासा ब्लॉग, मिनी ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.